असं म्हणतायत की पक्ष जुने आहेत, मात्र चिन्ह नवीन मिळाले. 2 पक्ष 4 चिन्ह झाले. ज्यांना शरद पवारांना मतदान करायचं तेही घड्याळीला देतील. हेच आपल्या बाबतीतही असं होईल. सर्व जनतेला त्या ठिकाणी माहीत झालेलं आहे की यांची घड्याळ काढून टाकली आणि यांना हे केलंय, यांना दूर केलं. ज्यांनी मोठं केलं, ज्यांनी पक्ष मोठा केला, ज्यांनी निर्माण केला पक्ष, ज्यांनी त्याने म्हणजे निशाणे घडायची घेतली आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे निवडून आले, तर त्यांनीच पक्ष फोडला. मग याचा अर्थ लोकांना तो एक प्रकारचा शॉक बसतो की बाबा हे असं कसं असं काय. मात्र जे चिन्ह लोकांनी पूर्ण पाहून घेतलं की घड्याळीचं चिन्ह हे स्पीकरने आधीदारून दिलेलं आहे आणि बाकी यांना आता इलेक्शन कमिशनने तुतारी दिलेली आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे सांगेन की आज सर्व नागरिकांना माहीत आहे शिवसेना फोडली कोणी, त्याच्यानंतर राष्ट्रवादी कोणी फोडली आणि आता काँग्रेसकडून कोण फोडायला आला हे, त्यामुळे ते आता मुश्किल आहे ना त्यांना. काही बालेकिल्ला नाही, तो काम करणाऱ्यांचा बालेकिल्ला आहे. मग काम करणारे कोण असतात? काम करणारे कार्यकर्ते शिवसैनिकच असतात, शिवसैनिकच नसतात. म्हणून शिवसैनिकांचा जो बालेकिल्ला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, तशी शक्यता वर्तवली जाते. त्यांनीही सांगितलंय जर मला लोकसभा निवडायची सांगितली तर मी निवडून येईल आणि दक्षिण मुंबईची तयारी आहे, असं एकूणच सूत्रांकडून माहिती मिळते किंवा ते निश्चित करतात. दक्षिण मुंबईचा हा गड शिवसेनेचा आहे आणि अनेक वर्षापासून ती जागा, अनेक वर्ष त्या ठिकाणी शिवसैनिकांना ती जागा दक्षिण मुंबई. पण समजा या ठिकाणी म्हणजे आता ते म्हणायला लागले ना, तर मला एक समजत नाही, ज्या स्पीकरने उलटा निर्णय दिला त्याच्या बाबतीत लोकांचं मत किती खराब झालेलं आहे. त्याचे पुतळे जाळले, त्यानं चपलाने मारलं म्हणजे त्याच्यात त्या फोटोवर. मग इतकं केल्यानंतर कोण त्याला निवडून देणार? आज आमचे अरविंद सावंत हे जबरदस्तपणे काम करणारा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि एकनिष्ठ आहे, ते कुठेही फुटलेले नाही आहे. म्हणून त्यांचं जे काही म्हणजे जबरदस्त तयारी त्या भागात आहे, त्या भागातली तयारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते निवडून येतील आणि हा राहुल नार्वेकर पडून जाईल. नाही, त्याच्या बाजूने निर्णय दिला म्हणजे काही ते त्यांना वरतून सांगण्यात आलेलंच होतं ना असा निर्णय द्या, त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे त्या निर्णयामुळे त्याचे स्वतःचे मतं डाऊन झाले. लोक त्याला आता जास्त किंमत पण देत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.